मंगळवारी मला ना एकाच वेळी 2 ठिकाणी जाऊन काम पूर्ण करायचं, म्हणून मी अशी रेडी झाले. ते कसं काय, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मंगळवारची सकाळ काय नेहमीप्रमाणेच फास्ट ट्रेन सुटल्याप्रमाणे कामाने सुरू झाली. अहोंचा डब्बा करून तर दिला, पण मला चटकमटक खायची भारीच हौस आहे. हीच हौस पूर्ण करायची म्हणून आज घरात असलेल्या भाज्यापासून कोशिंबीर करायला घेतली. त्याचबरोबर आज कांदा टोमॅटोची चटणी, तोंडी लावायला कोशिंबीर, मेथीची कोरडी डाळ भाजी, अथर्वला फिक्के पोहे करून घेतले. आमचा तर सकाळीच नाश्ता करून झाला होता. एवढं सगळं करून गरमी व घामाने तर माझी जणू आंघोळच झाली. घामाघूम झालेला स्वतःचा अवतार आवरून 12 ते 1च्या दरम्यान सगळ्यात आधी अथर्वचं अंगणवाडीत 5 वर्ष पूर्ण झालं म्हणून लसीकरण असल्यामुळे मी त्याला घेऊन अंगणवाडीत आले. अंगणवाडीत येऊन पाहते तर काय, खूप लहान बाळं व त्यांच्या आयांचा अगोदरच नंबर लागला होता. लसीकरणासाठी या इंजेक्शन देणाऱ्या नर्सला पाहून अथर्व घाबरतो की काय असं मला वाटलं, पण तो तर मलाच घाबरवत होता. आपण ही सगळेजण अशाच लसी घेऊन लहानाचे मोठे झालो, पण आता तर या इंजेक्शनकडे पाहून खूपच भीती वाटल्यासारखे होते. अथर्वची लस घेऊन झाल्यावर त्याला घरी घेऊन आले. आल्याच त्याला अगोदर औषध दिलं. तेवढ्यात आर्यनचं आवरलंच होतं, म्हणून लगेचच 12 ते 1 या वेळेस आर्यनच्या शाळेत आज त्याच्या घटक चाचणीचा निकाल होता. मला तर 2 कामं एकाच वेळेत पूर्ण करायची होती व ती मी केलीही. तोच रिझल्ट पाहण्यासाठी त्याला घेऊन निघाले शाळेत. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. कसा वाटला मिनी व्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा.